नमस्कार, मी डॉक्टर अखिल माने. आज आपण जाणून घेऊयात पी-शॉक थेरपी ही प्रॅक्टिकली कशी केली जाते. यामध्ये पेशंटचं ब्लड घेतलं जातं व ते सेंट्रिफ्यूज केलं जातं. सेंट्रिफ्यूज केल्यानंतर त्यातला जो वरचा पार्ट आहे, ज्याला आपण प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणतो, तो सेपरेट केला जातो व तो छोट्याशा इन्सुलिन सिरीजमध्ये कलेक्ट केला जातो. ही एक खूप छोटी सिरीज आहे की जी केसाच्या आकाराची आहे. ही डोळ्याला सहजासहजी दिसत नाही व ही देण्याच्या आधी आपण एक पेन किलरचं इंजेक्शन देतो. त्यामुळे ही प्रोसिजर ही पूर्णतः पेनलेस होते. पेशंटला काही त्रास होत नाही व पेशंटच्या रिकव्हरीमध्ये मदत होते. आता हे छोटे छोटे इंजेक्शन दिल्यानंतर आतून जो डॅमेज झालेला असतो तो रिकव्हर होण्यास खूप मदत होते व पेशंटला इफेक्ट 3 ते 4 आठवड्यामध्ये जाणवायला सुरुवात होते. पेशंटचा मेडिसिनचा डोस कमी होतो. बऱ्याच पेशंटमध्ये मेडिसिन हे पूर्णपणे बंद करता येतात व याचा लॉंग टर्म इफेक्ट राहतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचा काही साईड इफेक्ट नाही व ज्या पेशंटनी हे घेतलेले आहे ट्रीटमेंट, ते पेशंट ह्या ट्रीटमेंटमुळे बऱ्यापैकी किंवा खूप सॅटिस्फॅक्टर आहे. थँक्यू.